दरम्यान या सर्व वादानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी काय स्पष्टीकरण दिलं तेही पाहूया। या सरकारच्या माध्यमातून जो उद्रेक महाराष्ट्राला उभा बघायला मिळतोय हा अत्यंत वाईट आणि क्रूर स्वरूपाचा आहे। आणि या संदर्भामध्ये जो सध्याचा देवेंद्र फडणवीस सरकारचा जो कारभार आहे हा कारभार व औरंगजेबाचा कारभार हा एकसारखाच असल्याचं विधान हे मी काल केलं होतं। यात कुठल्याही प्रकारचं कुठली चूक नाही। औरंगजेब निश्चित क्रूर होता आणि औरंगजेब जेवढं क्रूर होतं तेवढंच देवेंद्र फडणवीस यांचं सरकार तेवढ्याच क्रूर पद्धतीनं महाराष्ट्रात कारभार करत आहे हे माझं विधान होतं। मात्र या विधानाच्या संदर्भामध्ये भाजपची का पोटदुखी झाली मला काही समजत नाही। भाजपचेच जे लोक आहेत यांनीच थेट देवेंद्र फडणवीसांनाच औरंगजेबाशी तुलना त्यांनी केलेली आहे। माझी तुलना ही राज्य कारभाराची होती। काँग्रेस नेते नाना पटोलेंनी होळीच्या दिवशी शिंदे आणि अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिलेली। आमच्यासोबत या, आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ असं नाना पटोले म्हणाले। यावरून आज अजित पवारांनी चांगलंच सुनावलं। कोणी गमतीत म्हटलं सीएम करतो, पाठिंबा देतो, पण तुमच्याकडे माणसंच नाही तर कसला पाठिंबा देता, असा टोला अजितदादांनी लगावला। ब्रह्मदेव आला तरी 5 वर्ष सरकारला धक्का लावू शकत नाही असंही दादा म्हणाले। 5 वर्ष अशी आहेत की त्याच्यामध्ये कुणी जरी गमतीनं जरी म्हटलं की अमक्यानी मुख्यमंत्री व्हावा, तमक्यानी मुख्यमंत्री व्हावा, आम्ही पाठिंबा देतो, अरे तुमच्याकडे माणसंच नाही, कशाचा पाठिंबा देतात? 20 टाळकी असताना, 15 टाळकी असताना, 10 टाळकी असताना 5 वर्ष ह्या सरकारला ब्रह्मदेव आला तरी कोणी धक्का लावू शकत नाही। मी अध्यक्ष महोदय हे सगळे बोलत असताना मी कधी त्यांना डिस्टर्ब केलं नाही। गप खाली मान घालून ऐकत होतो। ते मला इकडून मारत होते, तिकडून मारत होते, मी आपलं करत होतो। अध्यक्ष महोदय गरीब विचारच आहे ना, म्हणून तर इथं बसलोय। महायुती सरकारने लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार असल्याचं आपल्या जाहीरनाम्यात म्हटलं होतं। मात्र अर्थसंकल्पात याबाबत उल्लेखही करण्यात आला नव्हता। यावरून विरोधकांनी सरकारवर टीका केली। आज या योजनेसंदर्भात अर्थमंत्री अजित पवारांनी विधानसभेत मोठी घोषणा केली आणि यावेळी विरोधकांच्या आरोपांनाही दादांनी उत्तर दिलंय। लाडकी बहीण या योजनेत आम्ही दुरुस्ती करणार आहोत, मात्र ही योजना बंद करणार नाही असं ठामपणे आज अजित पवारांनी म्हटलंय। योजना चालू ठेवणार आहे। या योजनेला जो निधी लागणार आहे तो त्या ठिकाणी देणार आहे, परंतु ही योजना गरीब घटकातल्या महिलांच्या करता आहे। हे पण मी या उत्तराच्या निमित्तानं सभागृहाच्या मार्फत सर्वांना त्या ठिकाणी सांगू इच्छितो। कधी कधी योजना येते परंतु त्याच्यामध्ये काही गोष्ट लक्षात आल्यानंतर काही आपण दुरुस्ती करतो। आम्ही दुरुस्त करणार आहे, त्याच्यामध्ये बंद करणार। अध्यक्ष महोदय, लाडक्या बहिणींच्या विषयी आम्हाला जी आपुलकी आहे, आदर आहे, याची आम्हाला जशी जाणीव तशी आमच्या लाडक्या बहिणींना पण जाणीव आहे। आम्हाला 5 वर्षाकरता निवडून दिले, आम्ही हे देणार आहे। आम्ही कधीच कोणी नाही म्हणलं नाही, मुख्यमंत्री नाही म्हणले नाही, एकनाथ नाही म्हणले नाही, आदिती नाही म्हणले नाही। तुम्ही तर कोर्टात गेला होता, काहीतरी म्हणले ते बंद करा। काही जण म्हणले चुनावी जुमला आहे। अहो चुनावी जुमला असताना काल होळीला 3000 रुपये दिले। कापूस खरेदीच्या मुद्द्यावरून विरोधक आज आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं। विधानसभेत मंत्री जयकुमार रावल यांची कोंडी करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला। राज्यात कापूस खरेदीचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय, त्यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। कापूस खरेदी प्रश्न आणि वाढत्या शेतकरी आत्महत्येवरनं विरोधक आक्रमक झाले। भावांतर योजना जाहीर करा आणि बंद खरेदी केंद्र पुन्हा सुरू करण्याची मागणी जी आहे ती विरोधकांकडून करण्यात आली। पाहूया। पण आपल्या शेतकऱ्याला वाचवण्यासाठी जो जनक भाऊंनी इथं प्रश्न केला की त्याला भावांतर योजना, की आमच्या शेतकऱ्याला 10,000 रेट पाहिजे, आता मार्केट 6.5